नमस्कार, मी कांताच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की आपल्या सगळ्यांच्या घरात पहिल्यांदा आठवण येते ती खमंग पौष्टिक मेथीच्या लाडूची. आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने 1 किलो प्रमाणात मेथी लाडू आणि त्यातून नक्की किती लाडू तयार होतात ते पण आपण बघू. तसंच काही खास टिप्स. चला तर मग सुरू करूया हिवाळ्यासाठी एकदम परफेक्ट मेथी लाडूची तयारी. या ठिकाणी मी मेथी घेतली, 100 ग्रॅम मेथी आहे. मेथी आणल्याच्या नंतर आहे ना चांगली निवडून घेतली. त्यामध्ये खडे असतात, चाळून घ्यायची आणि थोडीशी कपड्यानं पुसून घ्यायची आणि मग ही मिक्सरला वाटून घ्यायची. एकदम बारीक पीठ करायचं नाही, थोडीशी रवाळ वाटायची. आपण बट्टीचं पीठ करतो ना त्याप्रमाणे तसं त्या पिठासारखंच पीठ ठेवायचं, जास्त बारीक पण करायचं नाही. हे असं हे बघू शकता तुम्ही, जास्त बारीक नाही करायचं, हे असं ठेवायचं थोडंसं रवाळ. आता हे पीठ आहे ना आपण एका वाटीत काढून घेऊ आणि यामध्ये आहे ना तूप टाकू. मी ते साजूक तूप घेतलं आहे, 100 ग्रॅम तूप टाकू आपण. 100 ग्रॅम मेथी आहे ना, 100 ग्रॅमच तूप आपण याला टाकणार आहोत आणि रात्रभर आहे ना भिजू घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं, थोडं थोडं तूप घालायचं पहिले आणि याचे गोळे नाही उधायचे. भांडं थोडंसं मोठं घ्यायचं, मी थोडंसं लहानच घेतलं गेलं भांडं माझ्याकडनं आणि थोडं थोडं तूप घालून आहे ना चांगलं मिक्स करायचं याला. तुपाने काय होतं म्हणजे रात्रभरही भिजू घालायची किंवा 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा. तुपाने काय होतं म्हणजे तुपामध्ये भिजू घातली ना हे मेथीचा कडूपणा आहे ना थोडासा कमी होतो. एकदम कमी होत नाही, कारण मेथीचा तो गुणच आहे कडू, त्यामुळे ते एवढे कडूपणा जात नाही त्याचा, पण थोडंसं किंचित थोडीशी कमी होतो. हे बघा आता आपण ही मेथी ना रात्रभर तुपात भिजू घातली होती. हे बघा किती छान भिजली आहे, बघू शकता तुम्ही. छान मेथ्या भिजले बघा हे पीठ तुपामध्ये. असं याला काढून घेऊ सगळं. आणि मेथी ना हिवाळ्यामध्येच खाल्ल्या जाते. एरवी आपण फोडणीला वगैरे घालतो, पण एवढी खाल्ल्या जात नाही, म्हणजे लाडूमध्येच खाल्ल्या जाते. आता लाडूसाठी काय काय साहित्य घेतलं ते आपण बघू. इथं मी खारीक घेतली आहे. खारीक घेतली, ती फोडून घेतली, त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आणि त्याचे ना तुकडे करून घेतले. ती पण 100 ग्रॅम आहे खारीक. बदाम 100 ग्रॅम घेतले, काजू 100 ग्रॅम घेतले, अक्रोड 50 ग्रॅम घेतले आणि पिस्ता 50 ग्रॅम. काळे मनुके घेतले मी, त्याला चिरून घेतले, ते पण 50 ग्रॅम आहे. डिंक 50 ग्रॅम घेतला आणि इथं भोपळ्याचे बीज आहे आणि खसखस आहे, हे 25-25 ग्रॅम घेतले. हे एवढं साहित्य घेतलं आपलं आपण. आता पुढचं बघूया. खोबरं घेतलं, खोबरं पण 100 ग्रॅम घेतलं, खोबरं किसून घेतलं. गूळ घेतला आहे 300 ग्रॅम आणि 200 ग्रॅम पीठ घेतलं गव्हाचं 2 वाट्या आणि तूप घेतलं आहे, साजूक तूप. तूप आहे ना आपण 250 ग्रॅम घेतलं आहे. बघूया आता किती लागतं ते. 100 ग्रॅम तर आपण मेथी भिजू घालायला टाकलं. गॅसवर कढई ठेवली मी, गॅस सुरू केला, गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये ना प्रथम आपण थोडंसं तूप टाकून बदाम भाजून घेऊ. जास्त काळे पण नाही करायचे, कमी गॅसवर भाजून घ्यायचे. बदाम भाजल्याच्या नंतर आहे ना काजू भाजून घेऊ. असे सगळं साहित्य आहे ना वेगळं वेगळं भाजून घ्यायचं, गॅस फुल नाही करायचा. आता अक्रोड, पिस्ता आणि भोपळ्याची बीज हे एकत्र भाजू. याला जास्त वेळ लागत नाही भाजायला, लगेच भाजले जाते, कढई तापलेली असते ना. आता मनुके भाजू. याला पण हलकेसे भाजून घ्यायचे आहे, जास्त भाजायची गरज नाही. काढून घेऊ. आता परत थोडंसं तूप टाकू आणि यामध्ये ना खारीक भाजून घेऊ. नंतर मग खारीक पावडर भाजायची गरज नाही, खारकेलाच भाजून घ्यायचं असं, आणि ती नरम पण होती म्हणजे दळल्या जाते चांगली. आता खसखस भाजून घेऊ. खसखसीला तूप नाही टाकायची, खसखस आहे ना कोरडीच भाजून घ्यायची. कढई तापलेली असते, जास्त फुल गॅस नाही करायचा खसखस भाजताना. आता परत कढईत तूप टाकू
आणि त्यावरती ना असं थोडंसं डिंक टाकून थोडंच डिंक टाकायचं आणि तळून घ्यायचं. जास्त डिंकही टाकायचं नाही आणि गॅस फुल नाही करायचं, नाही तर काय होतं डिंक आतमध्ये कच्चाच राहतो, वरून फुलतो आणि आतमध्ये कच्चा राहतो आणि मग दाताला चिकटतो, तो दाताला इजा होऊ शकतात. आता खोबरं भाजून घेऊ. खोबऱ्याला तूप टाकायची गरज नाही, ते ऑलरेडी तेलकटच असतं, तो काढून घेऊ, जास्त जळू द्यायचं नाही. आता सगळं भाजून झाल्याच्या नंतर आहे ना कढई पुसून घ्यायची, त्यामध्ये ना ही मेथी भाजून घ्यायची. आपण जी मेथी रात्रभर भिजू घातली ती भाजून घेऊ. त्यामध्येच आहे ना हे गव्हाचं पीठ टाकू, ते पण भाजू, दोन्ही एकत्र भाजू म्हणजे ते जळणार नाही दोन्ही. गॅस फुल नाही करायचा, मीडियम फ्लेमवरतीच हे साहित्य सगळं भाजायचं. अजून थोडंसं तूप घालू, मला हे पीठ थोडं कोरडं वाटतंय म्हणून थोडंसं तूप घालू आणि परत एकदा चांगलं भाजून घेऊ. जर कोरडं वाटलं तर तूप घालायचं यामध्ये आणि चांगलं भाजून घ्यायचं, मंद याच्यावर भाजायचं. फुल याच्यावर भाजलं ना मग पीठ जळून जातं. लाडू करण्यासाठी पीठ भाजण्याचीच थोडी मेहनत आहे, मेथी आणि गव्हाचं पीठ, नाहीतर चांगलं भाजलं गेलं तर बरं, नाही तर पिठाळा लागतात लाडू. सारखं चालवायचे बघा, किती छान भाजले तांबूस आणि इतका छान मस्त याचा सुगंध येतोय. आता हे ना एका ताटात काढून घेऊ. कढईमध्ये ठेवायचं नाही, कढई तापलेली आहे ना मग ते जळून जाईल खाली पीठ, म्हणून एका दुसऱ्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं. थोडं असं पसरवून ठेवायचं म्हणजे ते थंड होतं. हे थंड होतंय ना तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट वाटून घेऊ. प्रथम आहे ना बदाम वाटून घेऊ थोडेसे, म्हणजे ते टणक असतात त्यामुळे थोडेसे 1-2 वेळेस असं फिरवून घेऊ. जास्त प्लस मोडवरती फिरवायचं, जास्त पीठ नाही करायचं. बदाम आपण थोडीशी फिरवून घेतली, त्यामध्येच आता हे सगळं साहित्य टाकू, सगळे ड्रायफ्रूट टाकू आणि प्लस मोडवरती याला फिरवायचं. हे जास्त बारीक करायचं नाही, असे जाडसरच ठेवायचे. बघू शकता तुम्ही, असे जाडसरच वाटायचे, मग हे दाताखाली येताना छान क्रंची असे मस्त लागतात. मग आता सगळ्यात शेवटी ना खारीक वाटू. खारीक आहे ना, एक टिप्स इथं सांगू इच्छिते मी तुम्हाला की खारीक आहे ना कधी पण फ्रीजमध्ये ठेवायची नाही, फ्रीझरमध्ये, कारण ती ना खूप कडक होते, ओलसर होते आणि खूप टणक होते. तर कधीच खारीक फ्रीजमध्ये ठेवायची नाही. आता खारीक आणि खोबरं एकत्र वाटून घ्यायचं म्हणजे ते पटकन चुरा होतं आणि चिकटत पण नाही खारीक खाली. हे बघा, जास्त बारीक पण नाही वाटलं, आपण असं थोडंसं रवाळच ठेवलं आहे, जास्त बारीक पण पीठ नाही करायचं. हे बघा, खारीक खोबरं पण वाटून झालं. आता जे आपण ड्रायफ्रूट वाटले होते ना ते आणि हे खारीक खोबरं हे आता ते पिठामध्ये टाकू, सगळं मिक्स करून घेऊ. इथे जे प्रमाण सांगितले आहे ना मी, ते परफेक्ट आहे. ते जे प्रमाण वापरून तुम्ही जर लाडू केले ना एकदम तुमचे लाडू परफेक्ट होतील. आणि पाक म्हणजे गुळाचा पाक करायचं झंझट नाही आहे, कारण कधी कधी काय होतं गुळाचा पाक जमत नाही, कधी कडक होतो, त्यामुळे लाडू बिघडतात. त्यामुळे टेन्शन नाही इथे गुळाचा पाक करायचं. 200 ग्रॅम पीठ घेतलं आपण गव्हाचं आणि 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि 100 ग्रॅम मेथी, म्हणजे एकूण 200 ग्रॅम गव्हाचं पीठ, 100 ग्रॅम मेथी, म्हणजे 300 ग्रॅम झालं. तर हे 300 ग्रॅम पिठाला आहे ना तर 300 ग्रॅमच गूळ घालायचं, म्हणजे पिठाच्या अंदाजाने गूळ घालायचा. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून यामध्ये अजून थोडंसं गूळ ॲड करू शकता, कारण यामध्ये आपण खारीक टाकलेली, खारकेचा पण थोडासा गोडवा असतो ना यामध्ये, मग जास्तच गोड होतील म्हणून मी थोडं प्रमाण आहे ना समप्रमाणात ठेवलं आहे. आता याला आहे ना आपण यामध्ये गूळ कालवला सगळं याच्यामध्ये आणि थोडंसं याला मिक्सरमधून अलग फिरवून घ्यायचं आहे, अलगद जास्त फिरवायचं नाही, म्हणजे गूळ आहे ना ड्रायफ्रूट हे एकजीव होईल. जास्त मिक्स करायचं काम नाही पडणार, जास्त मेहनत घ्यायचं मग गरज नाही आहे आणि सहज मग ते एकजीव होऊन जातो, मिक्स होऊन जातं. परत असं सगळं मिक्स करायचं आणि छोटे छोटे असे मध्यम आकाराचे लाडू बांधायचे. नवशिक्यासाठी तर ही पद्धत खूप सोपी आहे, फक्त गुळाचं आणि पिठाचं प्रमाण लक्षात ठेवायचं आणि एवढे 2 जणांसाठी एवढं तर खूप लाडू होऊन जातात याचे. इथे मी जे साहित्य सांगितले यामध्ये थोडंसं कमी जास्त पण करू शकता, म्हणजे मेथ्या 50 ग्रॅम, गव्हाचं पीठ 100 ग्रॅम आणि गूळ मग 150 ग्रॅम असं पण घेऊ शकता. याच्यामुळे आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. जास्त तूप पण लागत नाही याला, म्हणजे आपण मिक्सरमधून काढलंय ना ते ओलसर होऊन जातं, मग गुळ असतो ना त्याच्यामध्ये.
पाव किलो आपण समजा 250 ग्रॅम यासाठी तूप वापरलं आहे, तेवढं पण नाही लागलं. थोडंसं एक 50 ग्रॅम तूप उरलेलं आहे. आपले सगळे लाडू वळून झाले. या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती छान लाडू झाले. आता जे प्रमाण घेतलं होतं आपण 1 किलोचं प्रमाण होतं, पण लाडू केल्याच्या नंतर आहे ना 2 किलो लाडू होतात याचे. हे बघा किती छान लाडू झाले आणि पटकन होता, जास्त वेळ पण लागत नाही. बघायचं टेक्स्चर बघा किती छान आहे लाडूचं, खूप छान झाले ना. मऊ मऊ आणि चविष्ट आपले हिवाळा स्पेशल लाडू करून तयार आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने लाडू करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एका हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. थँक्यू.